अनिकांत एज्युकेशन सोसायटीचे तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती इयत्ता 12वी कला विषय राज्यशास्त्र. मी प्राध्यापक पठाणे फे. विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रकरण 6 भारत आणि जग पाहत आहोत. या प्रकरणाचा अभ्यास करत असताना आपण भारताचे जगाबरोबरील संबंध कसे आहेत हे पाहत होतो आणि जगामध्ये ज्या काही मोठ्या सत्ता आहेत, या मोठ्या सत्तांबरोबर आपले असणारे संबंध कशा पद्धतीचे आहेत हे पाहत असताना आपण आधीच्या तासाला सोव्हिएत रशियाबरोबर आपले संबंध कसे आहेत, पूर्वीचा सोव्हिएत रशिया, आत्ताचा रशिया यांच्याबरोबर असणारे संबंध कशा पद्धतीचे आहेत याचा आपण अभ्यास करत आहोत. तर आपण पाहिले की आजच्या आधुनिक काळामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगामध्ये परराष्ट्र धोरण ठरवत असताना एका देशाचा दुसऱ्या देशावर प्रभाव हा पडतच असतो आणि त्यानुसारच त्या ठिकाणी आपल्याला आपली परराष्ट्र धोरणे ठरवावे लागत असते. मग याचा अभ्यास करत असताना आपण आधीच्या तासाला भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या काळामध्ये भारत आणि रशिया यांचे संबंध कसे होते याचा आपण आढावा घेतलेला आहे. आज आपण भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी त्यांचा असणारा कालावधी व त्या कालावधीमध्ये भारताच्या आणि रशियाशी कशा पद्धतीचे संबंध होते याचा आपण अभ्यास करणार आहोत. तर इंदिरा गांधी यांच्या काळाचा विचार करत असताना यांच्या काळामध्ये सुद्धा भारताचे आणि रशियाचे असणारे संबंध हे मैत्रीपूर्ण अशाच पद्धतीचे होते, चांगले होते. त्यांच्या कार्यकाळामध्ये भारत रशिया दरम्यान 1971 साली मैत्री करार झाला आणि त्या कराराद्वारे रशियाने मग बांगलादेश मुक्तीवेळी भारताला आंतरराष्ट्रीय पातळीवर त्या ठिकाणी सहकार्य केलेले होते. आणि विशेष म्हणजे त्यावेळी पाकिस्तानच्या मदतीसाठी अमेरिकन नौदल पाकिस्तानच्या दक्षिण समुद्रामध्ये दाखल झालेली होती. म्हणजे त्या काळामध्ये अमेरिकेने पाकिस्तानला मदत केलेली होती. मग अशावेळी भारताच्या मदतीसाठी रशिया हा धावून आलेला आहे आणि रशियाने त्याची नाविक दलाची जी काही तुकडी आहे हिंदी महासागरामध्ये भारतासाठी त्या ठिकाणी उभी केलेली होती आणि त्यामुळे पाकिस्तानच्या मदतीसाठी अमेरिकन नौदलास भारतावर हल्ला हा करता आलेला नव्हता. मग रशियन नौदल उभे असल्यामुळे बांगलादेश हा पूर्व पाकिस्तानमधून त्या ठिकाणी विलग करून स्वतंत्र बांगलादेशाची निर्मिती करण्यात आलेली आहे, आपल्याला माहिती आहे 1971 साली. आणि त्याचवेळी भारताच्या या कृतीवर रशियाने आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये त्या ठिकाणी भारताला सहकार्य करण्याची भूमिकाही पार पाडलेली आहे आणि त्याच्यामुळं आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये भारताची कोंडीही झालेली नव्हती. म्हणजे साधारणपणे आपण जर पाहिले तर 1965 व 1971च्या युद्धात रशियाने संरक्षण सामग्री देखील भारताला देऊन अत्यंत मोलाची त्या ठिकाणी मदत ही केलेली आहे. आणि मग त्याच मदतीच्या जोरावर किंवा बळावर भारत या दोन्ही युद्धांना सक्षमपणे तोंड हा देऊ शकलेला होता आणि त्याच्यानंतरही रशियाने भारताला संरक्षण विषयक फार मोठी मदत केलेली आहे, हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. आणि पाठीमागच्या काही दशकांचा जर आपण विचार केला तर भारत आणि रशिया या दोन्ही राष्ट्रांमध्ये गेल्या 7 दशकांमध्ये अनेक सत्तांतरे झालेली आहेत. म्हणजे अनेक त्या ठिकाणी पंतप्रधान असतील भारताचे किंवा त्यांचे राष्ट्राध्यक्ष असतील, हे आले, त्यांचा कार्यकाल पूर्ण केला आणि त्यांच्या जागी दुसरे पंतप्रधान असतील भारताचे किंवा रशियाचे अध्यक्ष असतील, राष्ट्राध्यक्ष असतील, हे नव्याने आले. परंतु 7 दशके जरी अनेक सत्तांतरे झालेली असली दोन्ही देशांमध्ये, तरी दोन्ही राष्ट्रांचे राजनैतिक संबंध मात्र कायम मैत्रीचेच राहिलेले आहेत. आणि विशेष म्हणजे दोन्ही राष्ट्रांमध्ये तणावाची स्थिती कधीही निर्माण झालेली नाही, हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. आणि आजच्या आधुनिक युगाचा जर आपण विचार केला तर साहजिकच आहे, प्रत्येक देश आपला मित्रपरिवार वाढवण्यावर लक्ष देत आहे आणि त्याला
त्याला रशिया हा सुद्धा अपवाद आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. आणि या नजीकच्या काळाचा जर विचार केला किंवा आजच्या काळाचा जर आपण विचार केला तर आजच्या काळामध्ये रशियाने मग आपले जे काही शेजारचे देश आहेत, मग पाकिस्तान असेल व चीन असेल, या देशांशी संरक्षण तसेच व्यापारी अशा क्षेत्रामध्ये परस्पर मदतीचा त्या ठिकाणी करार केला असतानाही, म्हणजे एका बाजूला रशिया आणि पाकिस्तान, त्याचबरोबर चीन यांचे संबंध वृद्धिंगत होत असताना भारत आणि रशिया या दोन राष्ट्रांच्या संबंधांमध्ये अजूनही कुठल्याही प्रकारची कटुता आलेली नाही. ही जी काही बाब आहे ही बाब अतिशय उल्लेखनीय अशा पद्धतीची आहे. अशा पद्धतीने आपल्याला सांगता येईल की भारत आणि रशिया यांच्यामध्ये पूर्वी जशी मैत्री होती सुरुवातीला तशीच आज देखील आहे. आणि वेळोवेळी रशियाने भारताला मदत करण्याचे धोरण हे स्वीकारलेले आहे, हे आपल्याला मान्य करावे लागणार आहे. याच्यानंतर तिसरी जी मोठी सत्ता आहे याचा उल्लेख आपल्याला चीन असा करता येणार आहे, जो आपल्या शेजारचा देश आहे. आणि सुरुवातीच्या काळामध्ये भारत आणि चीन यांचे संबंध कसे होते, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या काळामध्ये संबंध कशा पद्धतीचे होते, आणि मग 1962 भारत आणि चीन यांच्यामध्ये युद्ध का झाले, यांच्यामध्ये जी काही सीमारेषा आहे ही सीमारेषा कशा पद्धतीची आहे, दोन्ही देशांना ती मान्य आहे का, मग या दोन देशांदरम्यान जे तणाव निर्माण होतात ते तणाव निर्माण करणाऱ्या कोणत्या गोष्टी आहेत, अशा काही महत्त्वाच्या गोष्टींचा अभ्यास आपण चीन या देशाचा अभ्यास करत असताना करणार आहोत, की जो आपल्या शेजारचा देश आहे. मग चीनचा विचार जर आपण केला तर 1949 चीनमध्ये कम्युनिस्ट क्रांती झाली. आणि कम्युनिस्ट क्रांती झाल्यानंतर चीनला मान्यता देणारे जे काही देश होते अशा देशांमध्ये भारत हा एक होता. म्हणजे चीनमध्ये जो काही बदल झाला या बदलाला मान्यता देण्याचे काम सुरुवातीच्या काळामध्ये भारताने केलेले आहे. म्हणजेच सुरुवातीच्या काळामध्ये भारत आणि चीन यांचे संबंध चांगले होते, मैत्रीपूर्ण होते. आणि त्यावेळेला आपण आपल्या देशाचा जर विचार केला तर आपल्या देशाला नव्याने स्वातंत्र्याचा दर्जा हा प्राप्त झालेला होता. आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा भारताने चीनमध्ये ज्या काही घडामोडी घडल्या त्याचं समर्थन हे केलेलं आहे. आणि मग त्यानंतर या दोन देशामध्ये मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित होण्यासाठी मदत झालेली आहे. आणि 1954 या दोन देशांनी व्यापार आणि सहकार्याचा करारसुद्धा केलेला आहे. म्हणजे 1954चा जर आपण विचार केला तर या वर्षी किंवा या काळामध्ये या दोन देशांमध्ये महत्त्वाचे करार त्या ठिकाणी झालेले आहेत. व्यापारविषयक आणि सहकार्याचा करार झालेला आहे. आणि मग त्याच्यानंतर तिबेटचा जर आपण विचार केला तर त्यानंतर मात्र भारताने तिबेटवरील चीनच्या सार्वभौमत्वास मान्यता दिलेली होती, हे देखील महत्त्वाचे आहे. मग साधारणपणे आपण जर पाहिले तर 1950च्या दशकाच्या अखेरीस भारत आणि चीन यांचे जे काही संबंध आहेत हे संबंध ताणले जाण्यास कुठंतरी सुरुवात झालेली होती. म्हणजेच या संबंधांमध्ये कुठंतरी बिघाड होण्यासाठी, दुरावा निर्माण होण्यासाठी त्या ठिकाणी मदत झाली 1950च्या दशकाच्या शेवटी. त्याची कारणे आपल्याला वेगवेगळी सांगता येतील. आणि प्रामुख्याने या दोन देशांमधील सीमा विवाद हा प्रामुख्याने त्या ठिकाणी महत्त्वाचा ठरतो. ज्यामध्ये आपण जर विचार केला तर भारतातील लडाख राज्यातील अक्साई चीनचा भाग असेल आणि भारताच्या ईशान्येकडील नेफा म्हणजेच आजचा असणारा अरुणाचल प्रदेश यांचा त्या ठिकाणी समावेश होतो. की याच्यावरूनच भारत आणि चीन यांच्यामध्ये कुठंतरी आपल्याला संघर्ष होताना दिसतो. आणि त्यावरून 1962 भारत आणि चीन यांच्यामध्ये युद्ध झालेले होते. आणि त्यानंतर मात्र दोघांनी आपापसातील जे काही संबंध होते पूर्वीचे हे संबंध त्या ठिकाणी तोडलेले होते. वास्तविक पाहता आपण जर जगाचा विचार केला, आंतरराष्ट्रीय समूहाचा विचार केला तर
चीन असेल किंवा आपला भारत देश असेल, बलाढ्य देश आहेत. आपल्याला माहिती आहे की लोकसंख्येच्या बाबतीमध्ये चीनचा नंबर 1 लागतो आणि त्यानंतर आपला नंबर 2 आहे. परंतु सर्वच बाबींचा जर आपण विचार केला तर भविष्यकाळामध्ये जगाचं नेतृत्व या 2 देशांपैकी एक देश करेल यामध्ये शंका नाही. आणि आपल्या देशाला सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये संधी आहे. कदाचित जगाचं नेतृत्व भारताकडे सुद्धा येण्याची शक्यता आहे भविष्यामध्ये, ही नाकारता येणार नाही आपल्याला, कारण आपण सुद्धा सर्व बाबतीमध्ये सक्षम आहोत. आज आपण देखील नेत्रदीपक प्रगती केलेली आहे. आणि मग या अनुषंगाने जर आपण विचार केला तर भारत आणि चीन यांचे तिबेटच्या बाबतीमध्ये देखील मतभेद आहेत. साधारणपणे 1959 मध्ये दलाई लामा यांना भारताने जो आश्रय दिला, राजकीय आश्रय दिला, त्याच्यावरून भारत आणि चीन म्हणजे चीनने भारताविरुद्ध त्या ठिकाणी टीका देखील केलेली होती. आणि कदाचित दलाई लामा यांना भारताने राजकीय आश्रय दिला या कारणावरून सुद्धा त्या ठिकाणी भारत आणि चीन यांच्यामध्ये तणाव निर्माण झालेली होती, दुरावा निर्माण झालेला होता. परंतु आपण जर भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू त्यांच्यापासून आत्ताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या पंतप्रधानांचा कालावधी जर आपण बघितला, त्यांचा कालखंड बघितला आणि त्यांचे परराष्ट्र धोरण बघितले किंवा त्यांचे आपल्या शेजारी राष्ट्रांबरोबर असणारे संबंध कशा पद्धतीचे होते किंवा संबंध प्रस्थापित करण्याचा त्यांनी कसा प्रयत्न केलेला आहे, या सर्व गोष्टींचा जर आपण विचार केला, या सर्व गोष्टी जर आपण पाहण्याचा प्रयत्न केला तर आपल्या असं लक्षात येईल की सुरुवातीपासून आमची जी भूमिका आहे ही सकारात्मक अशा पद्धतीची आहे. आणि आम्ही नेहमीच शेजारील देशांबरोबर आमचे जे काही संबंध आहेत हे संबंध कशा पद्धतीने वाढतील, हे संबंध चांगले कसे होतील, त्याचं रूपांतर मैत्रीत कशामध्ये होईल याचाच त्या ठिकाणी आम्ही विचार केलेला आहे. आणि 1976 मध्ये भारत आणि चीन मधील राजनैतिक संबंध पुन्हा त्या ठिकाणी प्रस्थापित झालेले आहे. मग त्यावेळचे जे काही पंतप्रधान होते ज्यांचा उल्लेख आपल्याला मोरारजीभाई देसाई असा करता येईल, त्याच्यानंतर मग राजीव गांधी असतील, यांच्या काळामध्ये सुद्धा द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्नच झालेले आहेत. म्हणजे जे सरकार सत्तेमध्ये आलं, ज्यावेळी भारतामध्ये सत्तांतर झालं त्यावेळी त्या सर्वांनीच आपल्या शेजारच्या देशांना महत्त्व दिलेले आहे आणि त्यांच्याबरोबर आपले असणारे संबंध सुरळीत कशा पद्धतीने होतील याचाच त्या ठिकाणी विचार हा केलेला आहे. आणि मग दीर्घकालीन सीमा विवाद जो काय आहे हा विवाद सोडवण्यासाठी त्या ठिकाणी संयुक्त कार्यगटाची स्थापना त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आणि मग दोन्ही देशांदरम्यान प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर त्या ठिकाणी शांतता व सौहार्दपूर्ण वातावरण राखण्यासाठी त्या ठिकाणी वेगवेगळे करार करण्यात आलेले होते. वास्तविक पाहता भारत आणि चीन यांच्या दरम्यान जी काही रेषा आहे, मॅकमोहन रेषा आहे, या रेषेला चीनची मान्यता नाही. आणि मग सीमारेषाच निश्चित नसल्यामुळे या 2 देशांमध्ये कुठंतरी त्या ठिकाणी आपल्याला विवाद होताना पाहावयास मिळतात आणि त्याचे पडसाद जे काही आहेत ते उमटताना त्या ठिकाणी दिसत आहे. आणि भारत चीन यांचा जर आपण विचार केला, दोन बलाढ्य देश आहेत आणि भारत चीन संघर्ष यांच्या दृष्टीने सीमा प्रदेशांचे आपल्याला पुढील 3 विभाग किंवा भाग हे करता येणार आहेत, ज्याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल मग पश्चिम विभाग असेल, मध्य विभाग असेल, पूर्व विभाग असेल. मग या प्रदेशांमध्ये किंवा या विभागांमध्ये कोणकोणत्या प्रदेशांचा किंवा भागांचा समावेश होतो याचा जर आपण विचार केला तर सुरुवातीला आपण 3 भागांपैकी पहिला भाग जर पाहिला पश्चिम विभाग, तर मग याच्यामध्ये काश्मीरचा लडाख प्रांत असेल व पश्चिम तिबेट, तसेच काश्मीर सीमा, ही सीमारेषा जवळपास 1600 किलोमीटर आहे आणि यातच अक्साई चीन हा लडाखचा पूर्वेकडील प्रदेश मोडतो. आपल्याला माहिती की जम्मू काश्मीरच्या साधारणपणे 3 विभाग पडतात. एक म्हणजे आपल्या ताब्यात असलेला तसं वास्तविक पाहता संपूर्ण जम्मू काश्मीर आमचाच भाग आहे, भारताचा अविभाज्य भाग आहे तो, परंतु त्याचे साधारण 3 विभाग पडतात, जसे की भारताच्या ताब्यामध्ये म्हणजे आपल्या देशाच्या ताब्यामध्ये असलेला जम्मू काश्मीर, पाकव्याप्त काश्मीर असेल किंवा चीनच्या जो ताब्यात जम्मू काश्मीरचा भाग आहे त्याला आपल्याला अक्साई चीन असे म्हणता येणार आहे. त्याच्यानंतर मग मध्य विभाग असेल. मग या मध्य विभागाची सीमारेषेची लांबी किती आहे तर आपल्याला सांगता येईल की जवळपास 650 किलोमीटर इतकी आहे. मग त्याच्यामध्ये पंजाब असेल, हिमाचल असेल, उत्तर प्रदेश,
तसेच तिबेट यांच्यातील सीमा व सीमा प्रदेश यामध्ये अंतर्भूत होतात आणि हा प्रदेश त्या ठिकाणी वादग्रस्त अशा पद्धतीचा आहे. उदाहरणार्थ मग याच्यामध्ये सिपका घाट असेल, त्याच पद्धतीने नीतीखिंड असेल, लापतल असेल किंवा बाराहोती असेल, यात काही असे भाग मोडतात. त्याच्यानंतर बघा पूर्व विभाग असेल की ज्याच्यामध्ये चुंबी खोरे ते दीपूखिंड, यात ईशान्य भारतातील जसं आत्ता आपण पाहिलं की नेपाळ असेल, ज्याचा उल्लेख आपण अरुणाचल प्रदेश करतो, यांचा त्या ठिकाणी इत्यादी प्रदेशांचा त्या ठिकाणी समावेश होतो. म्हणजे पूर्व विभागामध्ये चुंबी खोरे असेल ते दीपूखिंड, यात ईशान्य भारतातील प्रदेशांचा समावेश होतो. मग भारत चीन संघर्ष काळामध्ये महत्त्वाच्या लढाया अक्साई चीन आणि अरुणाचल प्रदेशाच्या कामेंग व लेहित या जिल्ह्यामध्ये झालेले आहेत, हे पण आपल्याला विसरता येणार नाही. त्याच पद्धतीने आपण जर भारत चीन सीमावाद याचा जर आपण विचार केला तर एक आपल्याला 5 ते 6 मुद्दे त्या ठिकाणी सांगता येणार आहेत की त्याच्यावरून या दोन देशांमध्ये वादविवाद किंवा संघर्ष निर्माण होताना दिसतो. पहिला मुद्दा आपल्याला सांगता येईल रखडलेला सीमा प्रश्न. भारत चीन सीमारेषा साधारणपणे 3488 किलोमीटर लांबीची आहे. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आपल्याला सांगता येणार आहे पँगॉंग सो तलाव असेल किंवा त्याच्यानंतर आपल्याला सांगता येईल डोकलामचा प्रदेश असेल, डोकलामचा भाग असेल. आपल्याला माहिती की 2007 साली डोकलामवरून भारत व चीन यांच्यामध्ये बराच त्या ठिकाणी वादविवाद निर्माण झालेला होता आणि 70 ते 80 दिवस हा वाद त्या ठिकाणी चालू होता आणि अखेर चर्चेतून त्याच्यावर तोडगा हा काढण्यात आलेला होता. आपल्याला माहिती आहे की डोकलामच्या भागामध्ये जर चीनने रस्ते बांधणीचं काम केलं असतं आणि हे जर काम पूर्ण झाले असते तर कदाचित ईशान्य भारत जो भारताचा अविभाज्य भाग आहे, ज्याचा उल्लेख आपण सप्तभगिनी असा करतो, 7 सिस्टर असा करतो, या भागामध्ये एकाच भौगोलिक भूप्रदेशामध्ये भारताची 7 राज्ये येतात आणि कदाचित डोकलाममध्ये जर चीनने रस्ते बांधणीचे काम पूर्ण केले असते तर यातील बराच भागाचा आणि आपल्या देशाचा संपर्क हा तुटला असता. आणि म्हणून या विवादाचा जर आपण विचार केला तर या दोन देशांमध्ये जवळपास 70 ते 80 दिवस तणावपूर्ण वातावरण होते आणि शेवटी चर्चेतून त्याच्यावर त्या ठिकाणी तोडगा हा काढण्यात आलेला होता. हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला सांगता येईल तवांगचा प्रदेश असेल किंवा नथुला मार्ग असेल. आपल्याला माहिती आहे की नथुला हिमालयातला एक डोंगराळ भाग आहे, डोंगराळ प्रदेश आहे आणि हा भाग साधारणपणे भारतात सिक्कीम आणि तिबेटमध्ये दक्षिणेकडच्या चुंबी खोऱ्याला जोडतो आणि सिक्कीमची राजधानी गंगटोकपासून सुमारे 54 किलोमीटर पूर्वेला नथुला पास आहे आणि कदाचित याच्यावरूनच त्या ठिकाणी भारत आणि चीन यांच्यामध्ये संघर्ष होत असेल. आपल्याला माहिती आहे की गलवान खोरे असेल, मध्यंतरीच्या काळामध्ये या गलवान खोऱ्यामध्ये काय परिस्थिती निर्माण झालेली होती, भारत आणि चीन यांच्यामध्ये कशा पद्धतीने वादविवाद निर्माण झाला होता किंवा तणावाचे वातावरण निर्माण झालेले होते आणि आज देखील तो वाद संपुष्टात आलेला आहे असं आपल्याला ठामपणे सांगता येणार नाही. मग गलवान खोऱ्याचा जर आपण विचार केला तर अक्साई चीन या वादग्रस्त भूभागात गलवान हे खोरे आहे. मग लडाख आणि अक्साई चीन दरम्यान भारत चीन सीमेच्या अगदी हे जवळ आहे आणि मध्यंतरीच्या काळामध्ये आपल्याला माहिती की भारत आणि चीन यांच्यामध्ये तणावाचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालेले होते, संघर्ष झालेला होता, त्याच्यामध्ये आपले जवान देखील शहीद झालेले होते. आणि असे जे काही प्रदेश आहे ज्याचा उल्लेख आता आपण केला, एक 5 ते 6 प्रदेश आहेत की ज्याच्यामुळं भारत आणि चीन यांच्यामध्ये संघर्ष निर्माण होताना दिसतो. आणि आपण जर आत्ताच्या मध्यंतरीच्या काळाचा जर आपण विचार केला की जगामध्ये कोरोनासारखी जी परिस्थिती निर्माण झालेली आहे याला जबाबदार कोण आहे, तर कदाचित याला जबाबदार असणाऱ्या देशांमध्ये आपण चीनचा उल्लेख करू शकतो की चीनने जाणीवपूर्वक या गोष्टी त्या ठिकाणी केलेल्या आहेत आणि जगामध्ये अतिशय बेकार परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि मग भारताने सुद्धा एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. 29 जून 2020 रोजी भारत सरकारने जवळपास 59 चीनी ॲपवर भारतामध्ये त्या ठिकाणी बंदी घातलेली आहे
आणि कदाचित मग या दोन देशांमध्ये जो काही संघर्ष होतो किंवा तणाव होतो त्याला अशा गोष्टीसुद्धा त्या ठिकाणी कारणीभूत असतील. परंतु याच्यामध्ये जर आपण पाहिले तर याच्यामध्ये चीनची असणारी भूमिका ही नकारात्मक अशा पद्धतीची आहे आणि त्याचा त्रास आम्हाला आणि इतर देशांना सुद्धा त्या ठिकाणी होताना दिसतो. तर या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तरीसुद्धा भारताची जी काही भूमिका आहे ही सकारात्मक अशा पद्धतीची आहे, पॉझिटिव्ह अशा पद्धतीची आहे. यामध्ये सुधारणा कशी होईल याकडेच आम्ही त्या ठिकाणी लक्ष देऊन आहोत. आणि भारत आणि चीन यांच्यामध्ये आणखीन काही गोष्टी आहेत की ज्याच्या माध्यमातून संबंध जरी तणावपूर्ण असले तरी सुधारण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी वाव आहेत. मग अशा कोणकोणत्या गोष्टी आहेत तर याचा विचार आपण नंतरच्या तासाला करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण याच ठिकाणी थांबणार आहोत.